सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आज आहे 8 जुलै आणि 9 जुलै पासून महाराष्ट्रामध्ये पावसाची कशी परिस्थिती असणार आहे त्याबद्दलही बोलूयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी उघाड नाहीये, काही 5-6 दिवसासाठीच पाऊस थांबतो आहे आणि तसंही 9 जुलैला सुद्धा आभाळ येणार, काही ठिकाणी सटकारे विटकारे पडणार आणि थोडीशी जरी हवाने साथ दिली, गरमीची लेवल थोडी जरी वाढली तर चांगला देखील चटकारा काही भागात पडणार आहे। तर 9 जुलैला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो अशा भागांची नावं आपण पाहूयात। आणि उघाड नेमकं किती दिवस राहणार आहे, ऍक्च्युली काय होते, खंड म्हणला किंवा उघाड म्हणलं तर चिंता वाटते शेतकऱ्यांना की ज्या ठिकाणी कमी ओलीवरती पेरण्या झाल्यात, 5-6 दिवस जरी गॅप पडला किंवा एक आठवडाभर जरी गॅप पडला तर पिकं सुकू लागतील। तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये दिलासा आहे। आणि विदर्भामध्ये जो पावसाला कंटाळलेला भाग आहे, जो भाग पावसाच्या बाबतीत त्यांना असं वाटते की आता 10-12 दिवस नको, असा विदर्भामध्ये अनेक भाग आहे। तर अशा शेतकऱ्यांना विनंती, फक्त 5-6 दिवसच तुम्हाला गॅप मिळणार आहे, अन्यथा पुन्हा 15 जुलै पासून तर काही ठिकाणी 16 जुलै पासून पाऊस सुरू होतोय। आणि विदर्भाच्या ह्या सोडलेल्या काही मोजक्या भागांना सुद्धा त्या ठिकाणी सापका शिपका पावसाची मजल ही 15-16ला स्टार्टअप होते। तर ह्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण विश्लेषण आपण पाहूयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ज्या आपण आतापर्यंतच्या अपडेट दिल्यात, म्हणजे जवळपास 2 जुलैला सांगितलं होतं की जायकवाडी धरणामध्ये सुद्धा आवक वाढेल आणि आज ती बातमी आपल्याला पाहायला मिळते की काही प्रमाणामध्ये जायकवाडी धरणामध्ये आवक वाढताना दिसते आहे। जवळपास पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी जिल्ह्यांच्या काही धरणांमध्ये चांगल्या पद्धतीचा वाढ झाली आहे। मुंबई, पुणे, नाशिक मध्ये सुद्धा अनेक धरणांमध्ये पाण्यामध्ये वाढ झाली आहे। आणि त्याचबरोबर सिल्लोडची काही दोन व्हिडिओ पण आले, तिथे काही नद्यांना देखील मोठा पाऊस पडल्यामुळे पूर आलाय। तर गोदावरी नद्या नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा पूर आल्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत। आवाज येत नाही का, त्याबद्दल एकदा बोला। तर लक्षात घ्या, उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये, बुलढाण्यामध्ये तसेच जालन्यामध्ये त्याच प्रमाणामध्ये काही ठिकाणी सकाळच्या वेळेला सुद्धा पुणे परिसरामध्ये, खानदेशमध्ये काही ठिकाणी, जळगावला काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा जो काही जोर आहे तो परत कायम असणार आहे, अर्ध्या तासासाठी किंवा एका घंट्यासाठी होईना। वातावरण उद्या पण खराब आहे, तसंही वातावरण उद्या जोर ओसरणार आहे, म्हणजे पूर्णपणे जोर ओसरत नाही। सुरुवात पहिला दिवस आहे 9 जुलै, या दिवसापासून वातावरण हे लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यामध्ये, सोलापूरला देखील कमी होताना पाहायला मिळते। पण एक महत्त्वाचं असं आहे की उन्हाचा चटका 15 मिनिटांसाठी, 20 मिनिटांसाठी, काही ठिकाणी 1 तासासाठी पडणार आहे। त्यामधून काही असा आभाळाच्या फळ्या निघतील, सर्वदूर नाहीये, पण काही भाग असे आहे की त्यामध्ये थोडा मोठ्या थेंबाचा सटकारा मात्र या बीड, लातूर, नांदेड पट्ट्यामध्ये, जालन्यामध्ये, त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, तर अकोला, अमरावतीमध्ये सुद्धा काही मोजक्या गावखेड्यांना हा पडण्याची शक्यता आहे। सगळ्यांना पडेल असं काही नाहीये, पण पडणार आहे। त्याचबरोबर खानदेश, नाशिकमध्ये दमदार किंवा हलक्या पावसाला उद्या देखील सुरुवात होऊ शकते। पाऊस हा उद्या या भागात जे आज काल झाले त्याच्यामधून थोडी विश्रांती घेतोय, पण उद्याच्या दिवस का होईना खानदेश आणि नाशिक क्षेत्राला हलक्या सरी पाऊस आहे काही तासासाठी सुद्धा। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भामध्ये सुद्धा जळगाव, खानदेश साईड जे आहे, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावतीमध्ये सुद्धा दुपारपर्यंत का होईना इथे फटकारे विटकारे 4-5 वाजेपर्यंत 1-2 आभाळाच्या मोठ्या फळ्या निघून 1-2 ठिकाणी पाऊस ही लक्षणं पाहायला मिळतात। आणि दिवस मावळता दक्षिण महाराष्ट्राकडनं वातावरण हे गुरुवारी म्हणजे उद्यापासून कमी व्हायला सुरुवात होते। पण वातावरण हे शुक्रवारी सुद्धा ढगाळलेलं पाहायला मिळते। उन्हाचा चटका आणि त्याच्यातून स्थानिक लेवलला ढग निघणं हे लातूर, बीड, सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, विदर्भात काही मोजक्या ठिकाणी हे सत्र 2 दिवस उद्या 10 तारखेपर्यंत पाहायला मिळते। हे स्थानिक लेवलचं वातावरण, जसं आपण म्हणतो ना वळेवाचा पाऊस पडला, एक्झॅक्टली ती कंडिशन आहे। यामध्ये ज्या ठिकाणी वारे जास्त असतील त्या ठिकाणी ते ढग खाली जातील, पण काही काही ठिकाणी गरमीच्या लेवलमुळे आणि स्थानिक वातावरणाने असे फटकारे पडण्याचे चान्सेस आहेत। अजून 2 दिवस पावसाचा जोर उद्यापासून ओसरतोय, पण स्थानिक वातावरणाचा पडू शकतो। ठीक आहे, मग 10 तारखेपर्यंत खराब किंवा थोडंफार का होईना वातावरण आहे। उद्यापासून जोर हा या पश्चिम महाराष्ट्रातला, खानदेशातला 10 तारखेपासून ओसरतोय। पण पुढे आपल्याला शुक्रवार नंतर शनिवारी, रविवारी, सोमवारी आणि मंगळवारी जवळपास 4 दिवस का होईना वातावरण हे गॅप देणार आहे। ढग वगैरे चालूच राहतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये उन्हाचा चटका आणि ढग, त्याच्यातून ज्या ज्या ठिकाणी पाणी पडेल ना त्या भागाचं कल्याणच होऊन जाईल। अशा पद्धतीचं वातावरण या भागांमध्ये आहे, जे 14 तारखेपर्यंत राहील।
त्यानंतर पुन्हा बंगालच्या उपसागरामधलं जे काही लो प्रेशर आहे, कमी दाब आहे, तो परत पूर्वेकडील जिल्ह्याकडनं नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया 15 जुलैला परत महाराष्ट्रामध्ये पाऊस होतोय. 15 जुलैचा पाऊस छत्रपती संभाजीनगरला आहे, बुलढाण्याला आहे, वाशिमसह नांदेड पट्ट्याला सुद्धा आहे. इकडे नाशिकपर्यंत आणि खान्देश जळगावपर्यंत मजल मारतो आहे 15 जुलैचा पाऊस रात्रीपर्यंत. 16 जुलैपर्यंत नांदेड, लातूर भाग, बीड भाग या भागापर्यंत मजल मारतोय. म्हणजे राज्यामध्ये चांगली मोठी 8, 10, 20 दिवसाची उघाड नाहीये. पण हा 5-6 दिवसाची उघाड किंवा त्यामध्ये सुद्धा स्थानिक लेवलचा पाऊस कुठे कुठे पडू शकतो, अशा प्रकारची कंडिशन आहे. म्हणजे असं तप्त ऊन आणि पिकं सुकतील अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळत नाहीये. बरं ठीक आहे, मग 15-16 आलेला पाऊस हा सुरुवात करेल, एक दिवस पुन्हा गॅप घेईल 17ला आणि त्यानंतर तो पाऊस 18-19ला जोर धरेल, तो 22-23 तारखेपर्यंतही राहू शकतो, अशी परिस्थिती मॉडेलनुसार स्पष्ट दिसते. आणि राज्यामध्ये जे काही अनेक भागामध्ये आपण पाहिलं विदर्भामध्ये की काही ठिकाणी विहिरीला पाणी आलंय, काही ठिकाणी अपेक्षाही कमी पाणी आहे. मराठवाड्यातली परिस्थिती 1-2 ठिकाणी आंबट पट्टा काही भाग वगळला, जसं की रोहिलागड वगैरे पट्टा, या भागातच विहिरीला पाणी आलेलं आहे. पण अनेक भाग असा आहे घनसावंगी वगैरे भागामध्ये की त्यांना विहिरीला पाणी नाही. याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ती सुद्धा परिस्थिती सुधारणार आहे. त्यामुळे याच अजून 2 आठवडे राहिले, त्या 2 आठवड्यात 2 टप्पे बाकी आहेत. त्यामुळे प्रत्येक आठवड्यामध्ये 1 टप्पा पाऊस हा निश्चित आहे आणि ह्या कमी ओलीवरती पेरलेल्या मालांना तो जीवदान मात्र नक्की देणार आहे. ठीक आहे. आता आणखी महत्वाचं असं आहे की सगळ्यांना वारंवार प्रश्न पडतो धरणांचा. हे पहा, वरचे जे मोठे मोठे धरणं आहेत ते भरले आहेत आणि ठिकाणी 50%, 60%, 80%, काही मुंबई जवळचे धरणं तर 100% ओव्हरफ्लो झालेत. जायकवाडीमध्ये कालपासून आवकही सुरू झाली. पण जायकवाडीचा धरणाचा 100% प्रश्न जो आहे, आता पुढील काळामध्ये जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जो पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये तो बरंच भरणार आहे आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या मोठ्या थेंबाच्या पाण्यामध्ये ते जवळपास चांगल्या पद्धतीने भरेल. आणि 1972चा दुष्काळ असा होता का, मी तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विचारेल. ठीक आहे. गारोळे सर, तुमच्या भागातून मी आलोय, माहिती आहे मला तुमचं गाव कोणतंही काय आहे. तुमच्या भागामध्ये दिलेलं पाणी तारीख पे तारीख जारी नाहीये आणि सोडून द्या तो विषय. शासकीय हवामान अंदाज पाहत चला, टेन्शन घेऊ नका. मी एवढंच सांगेन की मी आता आधार देण्याचं काम करतोय. बरेच शेतकऱ्यांनी कमी पावसावरती पिकं घेतली, ती वाया जाणार नाही ही मात्र चांगल्या पद्धतीने आपण सांगत आलेलो आहे. आणि ठीक आहे ना, सुपर अल्निनो भारतामध्ये पाऊसच पडणार नाही, महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही, मग धरणं डोंबलेने भरलेत का? तिकडे चष्मा लावून पाहणार. काही ठिकाणी पेरण्या कमी पावसावरती झाल्यात, पण सापका शिपका हा पाऊस चालू राहणार आहे, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि कोणत्या भागाला किती टक्के पाऊस कमी हे मला सुद्धा माहिती आहे. मी विदर्भ संपूर्ण फिरून आलोय, सांगायची गरजच नाहीये. ठीक आहे. आणि नसेल पटत तर रस्ता दुसरा आहे. आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, जो शब्द 5 मार्चला दिला तो अजूनही ठाम आहे. मला सुद्धा दिवाळीच्या आसपास किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये दुष्काळ बघायचा, तुम्ही पण बघा माझ्यासोबत. चला पुढचा विषय. 2 दिवस तर ढगाळ वातावरण आहे, स्थानिक वातावरणाचा पाणी आहे. तर पुढे 15-16 येणारा मान्सून सुद्धा मराठवाडा विदर्भामध्ये दस्तक देतोय आणि तिथून सुद्धा पाणी सक्रिय पावसामुळे अनेक पिकांना किती जीवदान मिळेल. शेवटच्या आठवड्यात सुद्धा 22-23ला सुद्धा पाऊस पुन्हा आगमन करणार आहे. म्हणजे अशा प्रकारे 5-5, 6-6 दिवसाची टप्पे आहेत. पण कदाचित बंगालच्या उपसागराबरोबर अरबी समुद्राने जर साथ दिली तर 15-16चा आलेला पाऊस हा जवळपास 22 ते 23 तारखेपर्यंतही उघडणार नाही, अशी पद्धतीचं वातावरण पुढचं देखील बनते आणि काळजी करण्यासारखी पद्धत महाराष्ट्रात दिसत नाहीये. त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जी प्रणाली आहे वातावरणाची, जी साथ देते, बंगालचा उपसागर असेल, अरबी समुद्र असेल, भारताला पूर्ण तिन्ही समुद्राचा वेढा मिळालेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पाऊस हे होत राहतात. दुष्काळी भाग, दुष्काळी पट्टा, दुष्काळी जे काही शब्द आहेत ते काही दिवसात अजूनही मिटणार आहेत. ज्या गावखेड्यांना पाऊस झाला नाहीये त्यांनी सुद्धा निश्चिंत राहा. ज्या पावसावरती तुम्ही पेरण्या केल्यात, जी माल तुमचा उगून आलाय, त्याला पाऊस साथ देणारी कंडिशन अजूनही कायम आहे आणि येणाऱ्या काळात ती तुम्हाला दिसतही राहील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नांदूर घाट परिसरात पाऊस नाही मित्रा. गोविंद मुळे सर, मी तुमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितले, माल उगून वर आलेत आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा पुन्हा सटकारी बिटकारी होईना, उद्या सुद्धा ऍक्टिव्हिटी असणार आहेत. ह्या 2 दिवसात सुद्धा स्थानिक वातावरणाचं पाणी पडणार आहे. निव्वळ निक्क आभाळच दिसणार नाही अशी 9 जुलैची कंडिशन नाही, ते वारंवार सांगतोय. जर नसेल पटत तर मला एक विनंती करा, सगळ्यांनी 100% अशा कमेंट करा की साहेब तुम्ही बंद करा. मी एका शब्दावर बंद करणारा माणूस आहे. तुम्ही 100 पैकी 100 कमेंट करा.
धन्यवाद. जय शिवराय.